धक्का बसल्यासारखा झाला, कारण काही गोष्टी अशा असतात की जे आपल्या पोतेमध्ये नसतात. बाकीच्या काही गोष्टी असतील तर मनुष्य करू शकतो, परंतु काही गोष्टी देवाच्या हातामध्ये असतात. आणि आज तो प्रभूमध्ये झोपी गेलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये देखील अशा अनेकांची जीवन आहे, त्यांना आपल्या कुटुंबातल्या प्रियजनांना गमावं लागलं. आणि त्यापैकी या योबाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, एवढा धार्मिक असताना देखील त्याची धनसंपत्ती नष्ट झाली आणि एकाच वेळेला त्याचे सगळे लेकरं मरण पावले, असं बायबलमध्ये वर्णन आहे. आणि त्याही स्थितीमध्ये जर या योबाचं जीवन जर आम्ही पाहिलं ना, तर त्याने आपली धार्मिकता कुठल्याही स्थितीमध्ये सोडली नाही. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतात, वादळ येतात, अशा प्रकारचं दुःख येतं, ते दुःख शब्दात वर्णन करणं किंवा त्यांचं सांत्वन करणं कोणाच्याही शब्दाने अशक्य आहे. ते फक्त देवच करू शकतो. परंतु ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी या योबाचं जीवन पाहतो की त्याने सगळं काही गमावलं, आणि पुढे जर पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये म्हटलंय 20 वचनामध्ये, तेव्हा योबाने उठून आपला झगा फाडला, डोके मुंडले आणि भुईवर पालते पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आहे आणि तसाच जेथून आलो आहे तेथे परत जावायचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचं नाव. अनेकदा आम्ही या वचनाकडे जर पाहिलं तर त्याला एवढं दुःख झालं. झगा फाडणं याचा अर्थ आहे त्याचं दुःख त्याच्या कल्पनेच्या बाहेर क्षमतेपेक्षा जास्त होतं. आणि म्हणून झगा त्याने फाडला, आपलं डोकं मुंडलं, त्याने देवाला दंडवत घातला. आणि पुढे जे वाक्य तो बोलतो ना, तो म्हणतो परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य त्या परमेश्वराचं नाम. खरोखर या लेकराबद्दल ताई, तिचे दोन्ही लेकरं जवळपास 18-19 वर्षापासून आमचा संबंध होता, ज्यावेळेस निर्मल नगर मध्ये ते राहायचे. आणि लेकरं माझ्या नजरेसमोर मोठाले झाले आहेत. आणि या स्थितीमध्ये ज्यावेळेस हे दुःख या कुटुंबामध्ये निर्माण झालं, मगर कुटुंब असेल किंवा देठे कुटुंब असेल, गायकवाड कुटुंब असेल, हे सर्व विश्वासणारे कुटुंब आहेत. आणि आज जर आम्ही पाहिलं तर याही स्थितीमध्ये आम्हाला ख्रिस्तावर दृढ विश्वास ठेवून राहणं गरजेचं आहे. मागच्या काही काळामध्ये पोखर्डीमधील घटना तुम्हाला माहिती असेल. आल्हाट कुटुंब आणि देठे कुटुंबाचे 2 लेकरं मरण पावले, सर्वांना माहित आहे. पतंग उडवण्यासाठी गेले आणि त्यावेळेस ते पडले पाण्यामध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याही कुटुंबामध्ये भयानक ते दुःख होतं. आज या कुटुंबाचं, या आईचं किंवा वडिलांचं, आजी आजोबांचं, नातेवाईकाचं दुःखाचं सांत्वन मनुष्य करू शकत नाही. परंतु तरी देखील मी तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने सांगेल, मगर ताई, तुम्हाला अनेक बहिणी आहेत आणि देवाने तुम्हाला प्रतीक नव्हे प्रतीक समान अनेक लेकर दिले आहेत, ते देखील तुमचेच लेकर आहेत. आणि म्हणून या दुःखामध्ये देवाकडे पाहत राहा, कारण सांत्वन करणारा तो देव आहे. या वचनामध्ये पुढे जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये अजून एक उदाहरण आहे. मरियेला एकुलते पुत्र झालं, त्याचं नाव येशू, ज्याने जगाचं पाप हरण केलं. परंतु या येशूचा मृत्यू जर आम्ही पाहिलं तर तो वधस्तंभावर झाला. आणि अशा प्रसंगामध्ये कुठली आई ते दुःख पाहू शकेल, परंतु मरियेने ते दुःख पाहिलं. अनेकदा आमच्या जीवनामध्ये जे प्रसंग येतात ना, त्यामधून सावरण्यास फक्त देवच कृपा पुरवतो. आणि म्हणून या सर्व कुटुंबियांचं प्रभूने सांत्वन करावं, त्यांना कृपा अनुग्रह पुरवावा, एकमेकाला धीर द्या, आधार द्या. तुमच्या परीने जेही तुम्हाला करता आलं सर्व तुम्ही केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडलेले नाही. परंतु काही गोष्टी ज्या देवाच्या हातामध्ये असतात त्या गोष्टी देवाकडे सोपवून देणं. पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे दाविदाचं. आणि दाविदाला म्हटलंय, तो देव म्हणतो तो देवाच्या मनासारखा त्याला भेटला. आणि त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग झाला, त्याचा मुलगा आजारी पडला. आणि मुलगा आजारी पडल्यानंतर त्याने पुष्कळ उपास तापास केले, सगळ्या काही गोष्टी केल्या. परंतु ज्यावेळेस एवढंही करून तो वाचला नाही, तो मुलगा मरण पावला. आणि त्यानंतर आम्ही पाहतो दाविदाने त्या ठिकाणी पुढे काही गोष्टी त्याच्याबद्दल लिहिलेल्या आहेत. त्याचनुसार मी तुम्हाला सांगतो, देवाचा सेवक या नात्याने बघा, दावीद एवढा देवाच्या जवळ असणारा, देवाच्या शब्दानुसार चालणारा, त्याच्या जीवनामध्ये जर ते दुःख आहे तर या कुटुंबामध्ये आलेलं दुःख देखील त्या समान आहे. म्हणून या दिवसामध्ये देवाचं वचन सांगतं प्रत्येकाला मरण आहे. काहींचा समय लगेच येतो, काहींचा नंतर येतो, प्रत्येकाचा समय आहे. परंतु या दिवसामध्ये मी महत्वाची गोष्ट सांगेल, आपल्या परिवारामध्ये राहत असताना
एकमेकाला जीव लावण्याचा प्रयत्न करा. वादविवाद, भांडण, तंटे, व्यसनाधीनता आपल्या कुटुंबात असायला नको. आणि एकमेकाला जर आपण समजून घेतलं ना, नक्कीच आपलं कुटुंब आनंदित आणि आशीर्वादित असणार आहे. यावेळेस विशेष करून या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया की देवाने विशेष करून ताईला, ब्रदरांना, आजी आजोबा, सर्व नातेवाईकांना, मावशा सर्वांना कृपा पुरवावी. डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आमच्या सर्व समर्थ गौरवशाली जिवंत देवा, यावेळेस प्रभू दुःखित मनाने आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो आहोत दे बापा. यासाठी की प्रत्येक या लेकराला प्रभू विशेष करून आम्ही पाहतो की ते तुझ्यामध्ये विसाव पावलेला आहे. या कुटुंबाचा विश्वास तुझ्या मध्ये आहे पवित्र देवा. आणि प्रभू या कुटुंबामध्ये, प्रभू या दिवसामध्ये, या समयामध्ये, या दुःखाच्या प्रसंगामध्ये तू त्यांना कृपा पुरव परमेश्वरा. विशेष करून प्रत्येकचे आई वडील, आजी आजोबा, मावशा, काका, नातेवाईक प्रभू देवा, या गावामध्ये देखील अनेकांना मोठं दुःख या लेकराच्या जाण्याने झालं आहे. परंतु दे बापा, तू आमची परिस्थिती बदलणारा देव आहे, दुःखाचं सांत्वन करणारा असा देव आहे. या मातेला तो स्पर्श कर आमच्या देवा, तिच्या मनाचं सांत्वन कर, या कुटुंबाला सहाय्य मदत पुरव आणि या प्रसंगातून बाहेर येण्याची तू कृपा पुरव परमेश्वरा. आलेले सर्व प्रियजन प्रभू देवा, त्यांना देखील झालेल्या वचनाकरवी तू धीर दे प्रभू, कारण तू आम्हाला आशा देतोस. आणि त्या आशामध्ये म्हटलंय, ज्या प्रकारे तुझ्यामध्ये झोपवलेले उठवले जातील. आम्ही विश्वास करतो देवा, प्रत्येकचा विश्वास तुझ्यावर आहे, या कुटुंबाचा विश्वास तुझ्यावर आहे, त्यांच्या चुलत्यांचा विश्वास तुझ्यावर आहे. आणि वचनामध्ये म्हटलंय, आशा लाजवत नाही. ज्यावेळेस प्रभू तू आपल्या वैभवाने येशील, या लेकराला देखील तू बरोबर घेऊन येणार आहेस प्रभू देवा. म्हणून देवा, या वचनाचं कार्य सर्वांच्या जीवनामध्ये कर, आशा निर्माण कर प्रभू देवा. आणि दुःखाचं तुझ्या आत्म्या करू तू सांत्वन कर परमेश्वर. या समयापर्यंत प्रभू सहाय्य केलं. विशेष करून या प्रसंगामध्ये प्रभू या दोन्ही कुटुंबासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करतो. प्रभू सर्वांना स्पर्श कर प्रभू. तू कुठल्याही स्थितीमध्ये कोणाला सोडत नाही. योग त्या स्थितीमध्ये प्रभू राहिला, त्याने दुःख सहन केलं, त्याने लेकराचं दुःखही सहन केलं, त्याच्या शरीरावर गळवे आले, त्याही स्थितीमध्ये त्याने तुला नाकारलं नाही. परंतु देवा, त्याच योबाची परिस्थिती तू बदललीस, कारण तू वचनाकरवी कार्य करणारा देव आहे. माझ्या पवित्र प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वचनाकरवी तू कार्य कर आणि या कुटुंबाचं सांत्वन कर आणि याही गोष्टी करवी तुझं गौरव होते प्रभू देवा. प्रभू येशूच्या द्वारे प्रार्थना करतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गाचे बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा. आणि आम्हाला स्पर्श करू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुखदायी सहभागिता येथे असल्या सर्वांचा हाताने सदा सर्व काळ असतो. आमेन. अरे भैया, तुला झोप कशी आली? अरे कसा झोपलो तू रात्री पावसात? अरे तुला कशी काय एकटं उतरवलं?